तर नमस्कार मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्र शासनाने जे शासन निर्णय पारित करतं आणि जे शासन निर्णय घेतात ते शासन निर्णय कशाप्रकारे ऑनलाईन चेक करायचे आणि कुठं पाहायचे ते आपण आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर मित्रांनो, तुम्ही जर आपल्या माहिती फॉर यू या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून तुम्हाला अशाच प्रकारची माहिती पुढं भेटत राहील. चला तर मित्रांनो, व्हिडिओ सुरू करूया. तर मित्रांनो, तुम्हाला तुमच्या मोबाईलमधील क्रोम ब्राउझर ओपन करायचे आहेत आणि ओपन झाल्यावर सर्च बारमध्ये शासन निर्णय या प्रकारे टाईप करून त्याला सर्च करायचे. सर्च केल्यानंतर मित्रांनो, इथं तुम्हाला महाराष्ट्र गव्हर्नमेंट ची ऑफिशियल वेबसाईट आहे ती इथं दिलेली आहे. तर इथं आपल्याला पहिल्याच लिंकवर क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर मित्रांनो, तुम्हाला या प्रकारे इथं दिसणार आहेत वेबसाईट. तर इथं मित्रांनो, शासन निर्णयासाठी इथं क्लिक व्ह्यू आणि डाउनलोड हा इथं शासन निर्णय दिला, त्याच्यावर क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर मित्रांनो, तुम्हाला अशा प्रकारे इथं शासन निर्णयचा इंटरफेस दिलेला असणार आहे. तर इथं तुम्ही शासन निर्णय बघू शकता. त्यासाठी तुम्हाला विभाग अंतर्गत बघायचे असेल तर इथं सर्व आपल्या महाराष्ट्रामध्ये सर्व डिपार्टमेंट इथं दिलेले असतात. तर इथे तुम्हाला मुख्यतः कोणत्याही स्पेसिफिक एक डिपार्टमेंटसाठी शासन निर्णय बघायचे असतील तर तुम्ही इथे सिलेक्ट करू शकता. त्याच्यानंतर तुम्हाला मित्रांनो स्क्रोल करायचे. स्क्रोल केल्यानंतर इथं कॅप्चा दिला आहे, तो कॅप्चा टाकून द्यायचा आणि शोधा या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर मित्रांनो स्क्रोल करा. स्क्रोल केल्यानंतर इथे तुम्हाला प्रिव्हियस म्हणजे मागील 1 दिवसा अगोदर जे शासन निर्णय घेतले गेले असतील ते शासन निर्णय इथे तुम्हाला दिलेले असणार आहे. इकडं विभागाचे नाव दिलेले असतात, त्याच्यानंतर शीर्षक आणि त्याचा सांकेतिक क्रमांक आणि जी-आर दिनांक, इथं कधी शासन निर्णय पारित झाला ते इथं दिनांक दिलेली असते. तर अशा प्रकारे इथं तुम्ही शासन निर्णय ऑनलाईन आपल्या मोबाईलवर बघू शकता. तर त्याच्यानंतर डाउनलोड कशाप्रकारे करायचं, इथं तर मित्रांनो इथं डाउनलोडचा ऑप्शन दिला आहे आणि खाली PDF सिम्बॉल दिलं आहे, त्याच्यावर क्लिक करायचं. फॉर एक्झाम्पलसाठी आपण इथं पहिलीच PDF डाउनलोड करून बघूया. त्यासाठी इथं डाउनलोड या ऑप्शनच्या खाली जी PDF साईन दिली आहे त्याच्यावर क्लिक करूया. क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे इथं तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये शासन निर्णय ओपन झालेला दिसणार आहे. तर अशा प्रकारे तुम्ही शासन निर्णय मोबाईलवर बघू शकता. तर मित्रांनो, भेटूया एक नवीन अशाच व्हिडिओमध्ये.